Hello friend, welcome to my YouTube channel Only Chemistry. पाठीमागे आपण युनिट सेल्स पाहिलं, क्रिस्टल स्ट्रक्चर पाहिलं, त्याच्यानंतर जे काय 14 टाइप्सच्या ब्रावियस लॅटिस असतील त्या 14 टाइप्सच्या ब्रावियस लॅटिस आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहे पहा नंबर ऑफ पार्टिकल इन अ क्यूबिक युनिट सेल. Number of particles in a cubic unit cell. आता क्यूबिक युनिट सेलचे 3 टाइप्स आहेत. क्यूबिक युनिट सेलचे 3 टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये पहिले आहे पहा सिंपल क्यूबिक, सेकंड आहे body centered cubic, simple cubic cell, body centered cubic cell, आणि थर्ड वन आहे पहा फेस सेंटर्ड क्यूबिक सेल. याला आपण म्हणतो पहा सिंपल क्यूबिक सेल, नंतर बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल आणि फेस सेंटर्ड क्यूबिक सेल. सिंपल क्यूबिक सेल, बॉडी सेंटर्ड क्यूबिक अँड फेस सेंटर्ड, म्हणजे याला एससीसी, बीसीसी आणि एफसीसी म्हणतो. तर या प्रत्येकामध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत म्हणजे ऍटम्स असं कन्सिडर करू आपण. तर काय करूया आपण हे सिंपली 1 बाय 1 या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. तर सुरुवातीला आपण पाहूया पहा सिंपल क्यूबिक सेल. आता सिंपल क्यूबिक सेल असेल तर आपण पाठीमागे पाहिलं होतं सिंपल क्यूबिक सेल मध्ये काय असतं तर त्याचे जे काय पार्टिकल्स असतात ते कुठे प्रेझेंट असतात, त्याचे पार्टिकल ऍट द कॉर्नर. आता सिंपल आहे पहा क्यूबिक सेल आपल्याला. हे आहे क्यूबिक सेल. आता ऍटम्स कुठे प्रेझेंट असतील किंवा पार्टिकल कुठे प्रेझेंट असतील तर ऍट अ कॉर्नर. मग इथे एक आहे, हा दुसरा असेल, हा तिसरा असेल, हा चौथा असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल आणि हा 8वा या ठिकाणी असेल. परंतु हा एक पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल किती ठिकाणी कंबाईन झालेला असतो तो 1/8 शेअर होतो. किती असतो 1/8 ठिकाणी तो शेअर केलेला असतो. मग 1/8 ठिकाणी शेअर केलेला आहे आणि किती आहे आपल्याकडे 8 आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 1/8 into 8 किती राहिले आपल्याकडे 1 पार्टिकल. मग असं म्हणूया आपण द नंबर ऑफ पार्टिकल्स इन अ सिंपल क्यूबिक सेल इज ओनली 1. किती आहे त्या ठिकाणी फक्त एक पार्टिकल त्या ठिकाणी त्या युनिट सेल मध्ये आहे. हे आपल्याला कसं दाखवता येईल सिंपल क्यूबिक सेल मध्ये दाखवता येईल. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता दुसरी आहे आपल्याकडे, दुसरी कोणती आहे आपल्याकडे ते म्हणजे बॉडी सेंटर्ड आहे. दुसरी आहे आपल्याकडे बॉडी सेंटर्ड आहे. मग या बॉडी सेंटर्ड मध्ये काय दिलेलं दाखवलेलं आहे आपल्याला, कुठं आहे पार्टिकल प्रेझेंट आपले ऍट द कॉर्नर आहे. बरोबर, कॉर्नरला तर त्या ठिकाणी आहे, कॉर्नरला आहे. त्याच्याबरोबर त्याचं जे काय बॉडीचं सेंटर असेल, त्या सेंटरला एक पार्टिकल पूर्ण असतो. पाहूया आपण हे आपली युनिट सेल. ठीक आहे ना, क्यूबिक युनिट सेल आहे. कुठे प्रेझेंट आहे पार्टिकल या ठिकाणी आता तर आपण पाहूया या ठिकाणी ऍट ईच कॉर्नर ऑफ द क्यूब. क्यूबच्या प्रत्येक कॉर्नरला एक पार्टिकल आहे आणि याच्या मधोमध एक आहे. बरोबर, याच्या मधोमध एक पार्टिकल आहे बॉडी सेंटर्ड. बरोबर, मग पहा किती पार्टिकल आहे आपल्याकडं. एक पार्टिकल 8 ठिकाणी विभागला गेलेला असणार आहे. म्हणजे पहा या ठिकाणी असं असणार आहे, ही बाजू अशी असणार आहे. म्हणजे हा जो काय सर्कल असेल तो इकडे 1 2 3 4 म्हणजे वरच्या बाजूचे 4
हे वरच्या बाजूचे 4, याचं सेम खालच्या बाजूने 4 असणार आहे. म्हणजे एक ऍटम तो किती ठिकाणी विभागला जातो? 8 ठिकाणी. असे किती आहे आपल्याकडे आता? 8 आहे. किती आहे आपल्याकडे? 8 आहे. प्लस एक कुठे आहे आपल्याकडे अजून? त्याच्या बॉडीच्या सेंटर मध्ये होल आहे. 1 मीन्स 1 प्लस 1 2. किती आलं? 2. मग असं म्हणूया आपण द नंबर ऑफ पार्टिकल्स इन बॉडी सेंटर युनिट सेल इज 2. किती आहे त्याच्यामध्ये? 2 पार्टिकल त्याच्यामध्ये असणार आहे. हे झालं बॉडी सेंटरचं बाबतीत. तिसरं आहे आता. तिसरं कोणतं आहे आपल्याकडे? तिसरं आहे आपल्याकडे फेस सेंटर. फेस सेंटर्ड क्यूबिक सेल. आता फेस सेंटर मध्ये आपण पाहूया. द नंबर ऑफ particles in FCC. सिंपल क्यूबिक सेल दाखवायचं आहे आपल्याला. बरोबर. अशा प्रकारे आपला हा सिंपल क्यूबिक सेल या ठिकाणी तयार झाला. आता पहा काय दाखवायचं. कुठे प्रेझेंट आहे पार्टिकल? ऍट द ईच कॉर्नर. प्रत्येक कॉर्नरला एक पार्टिकल त्याचा प्रेझेंट आहे. म्हणजे किती? 18 into 8. बरोबर. प्रत्येक कॉर्नरचा एक. अशी किती कॉर्नर आहे आपल्याकडे? 8 कॉर्नर आहे. प्लस फेज सेंटर्ड म्हणजे याच्या फेजला एक असणार आहे. याच्या फेजला एक असणार आहे. इकडच्या फेजला एक 2 3, याच्या पाठीमागे एक 4, इकडच्या बाजूला एक 5 आणि समोरच्या बाजूला एक 6. 6 फेज असणार आहे. 6 फेजला आहे. किती फेज आहेत आपल्याकडं? 6 फेज आहेत. बरोबर. मग 6 फेज आहेत तर तो पूर्णपणे घेतला असेल का 6 फेज न? तो नाही. तर तो काय असतो? हाफ असतो. वरच्या बाजूला अर्धा असेल आणि खाली अर्धा असेल. प्लस 1/2 into 6. किती फेज आहे आपल्याकडं? 6 फेज आहे. मीन्स 1 plus 3. किती आले? 4. द नंबर ऑफ पार्टिकल इन FCC इज 4. किती पार्टिकल त्या ठिकाणी आले? 4 पार्टिकल्स या ठिकाणी आलेले आहेत. मग जर आपल्याला विचारलं तर सांगता आलं पाहिजे आपल्याला की सिंपल क्यूबिक सेल मध्ये किती आहेत, बॉडी सेंटर्ड मध्ये किती आहेत आणि फेस सेंटर्ड मध्ये किती पार्टिकल या ठिकाणी असणार आहेत. हे अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. सिंपल क्यूबिक सेल मध्ये एक पार्टिकल आहे, बॉडी सेंटर मध्ये 2 पार्टिकल आहे आणि एफसीसी मध्ये 4 पार्टिकल या ठिकाणी प्रेझेंट आहे. असं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. चला पुढे जाऊया आपण. काय म्हणत आहे पुढे? रिलेशनशिप बिटवीन मोलार मास. नेक्स्ट पॉइंट आहे आपला रिलेशनशिप बिटवीन मोलार मास. काय अजून पॉइंट पुढे आपला? रिलेशनशिप बिटवीन मोलार मास, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, density of substance and unit cell age length असं आपल्याला हेडिंग आहे पुढचं आपलं. रिलेशनशिप बिटवीन मोलार मास, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड युनिट सेल एज लेंथ. युनिट सेलची एज लेंथ असेल. याच्यामध्ये काय रिलेशन आहे तर आपण काय करूया? सिंपली पाहूया. ठिकाणी एक युनिट सेल घेऊया आपण. एक युनिट सेल घेतला. युनिट सेल याची एज लेंथ असेल ए असेल. बरोबर. एज लेंथ ए असेल. याची डेन्सिटी काय असणार आहे? रो याची डेन्सिटी असणार. मास काय असेल? एका पार्टिकलचं एम असेल. मोलार मास त्याचं कॅपिटल एम असेल आणि याचं जे काय नंबर ऑफ पार्टिकल्स असतील ते स्मॉल एन असतील. किती असतील? स्मॉल एन असतील. तर आपण आता पाहूया. पहिला पॉइंट पाहूया. द एज लेंथ ऑफ
युनिट सेलची एज लेंथ काय आहे आपल्याकडं ए आहे. देन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलचं व्हॉल्यूम काय असेल मग ए क्यूब असेल. काय असेल व्हॉल्यूम त्याचं ए क्यूब असेल. सेकंड मध्ये जाऊया. मास ऑफ युनिट सेलचं मास काय असेल तर काय म्हणूया आपण मास ऑफ वन पार्टिकल, एका पार्टिकलचं मास ऑफ वन पार्टिकल इनटू नंबर ऑफ पार्टिकल. मग काय मास असेल एम, त्याचं काय असेल मास असेल वन पार्टिकल. किती पार्टिकल आहे तर एन नंबर ऑफ पार्टिकल त्या ठिकाणी असणार. थर्ड म्हणूया आपण डेन्सिटी ऑफ युनिट सेल. दाखवा आपण रो दाखवूया डेन्सिटी. मग काय डेन्सिटी आहे, डेन्सिटी म्हणजे काय मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. कसं दाखवता येईल आपल्याला या ठिकाणी. आता मास काय त्याचं एम इंटू एन, व्हॉल्यूम काय युनिट सेलचं ए क्यूब. दिलं एम इंटू एन अपॉन ए क्यूब. आता चला पुढे जाऊया आपण. फोर्थ आहे मोलार मास ऑफ युनिट सेल. काय मोलार मास युनिट सेलचं तर कॅपिटल एम असेल. काय असेल कॅपिटल एम. मग काय म्हणूया आपण पुढे मास ऑफ युनिट सेल इंटू इंटू ॲव्होगॅड्रोस नंबर. एकाचं काय मास आहे स्मॉल एम इंटू ॲव्होगॅड्रो नंबर काय आहे एन ए आहे. देन काय होईल मग पुढे देअरफॉर स्मॉल एम इज इक्वल टू कॅपिटल एम अपॉन एन ए. अशा प्रकारे हे आपल्याला सांगतंय. आता आपल्याला काय पाहायचंय तर रिलेशनशिप पाहिजे. कोणाचं रिलेशनशिप पाहिजे आपल्याला मोलार मास म्हणजे हा कॅपिटल एम मोलार मास. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, डेन्सिटी काय आपल्याकडे रो आहे आणि त्याची एज लेंथ ए आहे. तर पहा आपल्याला सांगता येईल या ठिकाणी. आता मग काय करूया आपण याला देऊया नंबर 1 आणि याला देऊया नंबर 2. मग काय होईल आणि नंबर 1 आणि नंबर 2 वरून फ्रॉम 1 and 3 वरून काय होईल पहा या ठिकाणी रो इज इक्वल टू ही एम ची व्हॅल्यू इथे भरूया आपण. काय आहे हा एन आपला आयास आला या ठिकाणी येईल कॅपिटल एम डिवाइडेड बाय खाली काय आहे आपला एन ए इंटू ए क्यूब. हे काय आलं याचं आपल्याला रिलेशन आलेलं आहे. याला द्या नंबर 3. पहा काय आलेलं आहे रिलेशन आपल्याला डेन्सिटी ऑफ अ unit cell is directly proportional to the number of atoms. त्या ठिकाणी जेवढे नंबर्स ऑफ atoms असतील पार्टिकल असतील त्याला कसे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अजून कशा बरोबर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ती मोलार मास बरोबर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्याच्यानंतर डेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲव्होगॅड्रो नंबर ॲज वेल ॲज एज लेंथ बरोबर कशी आहे ती इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता ह्या किती क्वांटिटी आहे 5 क्वांटिटी आहे. 5 पैकी आपल्याला 4 दिलेले असतील तर 5वी क्वांटिटी आपल्याला या ठिकाणी शोधता येऊ शकते. म्हणजे याचा यूज कशासाठी होऊ शकतो आपल्याला तर मोलार मास शोधू शकतो आपण याच्यावरून, ॲव्होगॅड्रो नंबर शोधू शकतो, त्याचं व्हॉल्यूम शोधू शकतो किंवा त्याची डेन्सिटी आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. अशा प्रकारे हे रिलेशन आपल्याला सांगता येईल. चला बाकी ठिकाणी पुढच्या लेक्चरला पाहूया. थँक्यू.